नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये चौकोनी पाण्याची टाकी असेल किंवा गोल पाण्याची टाकी असेल, त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी साठलेलं आहे, त्या पाण्याचं लिटरमध्ये माप कसं काढायचं या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरचे विद्यार्थी असाल किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही मिस्त्री असाल, ठेकेदार असाल, कॉन्ट्रॅक्टर असाल, सर्वांसाठीच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। चला तर मग वेळ न घालवता सर्व माहिती जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपल्या मराठी चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते, तेही साध्या सिंपल मराठी भाषेमध्ये। त्यामुळे सबस्क्राइब करायला विसरूच नका। मित्रांनो, तुम्हाला दोन पाण्याची टाकी दाखवलेली आहे। चौकोनी पाण्याची टाकी आहे आणि गोल एक पाण्याची टाकी आहे। सुरुवातीला चौकोनी पाण्याची टाकी जर असेल, चौकोनी पाण्याची टाकी आरसीसी मध्ये बांधलेली असेल, बांधकाम मध्ये असेल किंवा लोखंडी असेल किंवा प्लास्टिकची टाकी असेल, तरी सुद्धा त्या टाकीचं तुम्ही लिटर मध्ये माप काढू शकणार आहेत। सुरुवातीला चौकोनी पाण्याच्या टाकीचं लिटर मध्ये माप काढूया आणि त्यानंतर समजा गोल पाण्याची टाकी असेल तर गोल पाण्याच्या टाकीचं लिटर मध्ये माप काढूया। तुमच्या समोर एक पाण्याची टाकी दाखवलेली आहे उदाहरणासाठी। या पाण्याची टाकीची जी लांबी आहे ती 10 फूट आहे, उदाहरणासाठी तुम्हाला दाखवलेले। आणि त्यानंतर ना या टाकीची जी रुंदी आहे, म्हणजे या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत टोटल रुंदी आहे ते 5 फूट आहे आणि या टाकीची जी उंची आहे ती 4 फूट आहे। सर्व माप मित्रांनो टाकीच्या आतील बाजूचं माप पाहिजे, त्यावेळेस करेक्ट त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे आपण माप काढू शकणार आहेत। सुरुवातीला मित्रांनो आपण तुम्हाला एक सूत्र वापरावे लागणार आहे। सूत्र नेहमी लक्षात ठेवा। सूत्र आहे चौकोनी पाण्यासाठी, चौकोनी पाण्याच्या टाकीचे लिटर मध्ये माप काढण्यासाठी हे सूत्र वापरलं जातं। सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, हे सूत्र आहे। चौकोनी पाण्यासाठी तुम्हाला टाकीसाठी हे सूत्र वापरावे लागणार। लांबी किती आहे? सिंपल आहे मित्रांनो, काही ते अवघड नाही, काय नाही। लांबी किती आहे? 10 फूट आहे, ते टाका। पुन्हा रुंदी किती आहे या टाकीची? 5 फूट आहे, ते टाका। पुन्हा उंची किती आहे टाकीची? 4 फूट आहे, ते टाका। या तिन्हीचा गुणाकार करा, सिंपल। या तिन्हीचा जर गुणाकार केला तर या टाकीचा आपल्याला टोटल घनफूट मिळणार आहे, ज्या आतील बाजूचं टोटल घनफूट मिळणार आहे। आता याचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार 200 उत्तर येणार। म्हणजे या टाकीचं टोटली घनफूट किती आलेलं आहे? 200 घनफूट आलेला आहे। समजलं मित्रांनो? आता 1 घनफूट मध्ये किती लिटर पाणी बसतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। 1 लिटर घनफूट, 1 लिटर घनफूट मध्ये 28.31 लिटर पाणी बसतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। या टाकीचं घनफूट किती आलं होतं? 200 घनफूट आलं होतं आणि 1 घनफूट मध्ये किती पाणी बसतं? 28.31 लिटर। म्हणजे काय करायचं आहे? 200 गुणिले 28.31 बरोबर गुणाकार करायचा आहे। गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे 5662। म्हणजे मित्रांनो या टाकीमध्ये या मापाप्रमाणे किती लिटर पाणी बसणार आहे? 5662 लिटर पाणी बसणार आहे। समजलं मित्रांनो? चौकोनी पाण्याची टाकीचं तुम्हाला या सूत्राचा वापर करायचा आहे आणि 1 घनफूट मध्ये 28.31 लिटर पाणी बसते, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। समजलं मित्रांनो? या टाकीमध्ये किती पाणी बसणार आहे? 5662 लिटर पाणी बसणार आहे। आता गोल पाण्याच्या टाकीचं काढूया। आता बरेचसे मिस्त्री किंवा बरेचसे ठेकेदार किंवा बरेचसे कॉन्ट्रॅक्टर यांना जर गोल पाण्याची टाकी असेल तर जमत नाही, पण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर गोल पाण्याची टाकी असेल तरी सुद्धा तुम्ही लिटर मध्ये माप काढू शकणार। आता गोल पाण्याच्या टाकीसाठी एक सूत्र वेगळं वापरलं जातं, सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। सूत्र काय? सूत्र आहे पाय आर वर्ग म्हणजे स्क्वेअर आणि गुणिले एच। आता हे सूत्र सुरुवातीला समजून घेऊया। पाय म्हणजे काय? पायची किंमत फिक्स असते मित्रांनो, पायची किंमत फिक्स असते 3.14, हे तुम्हाला कायमचं लक्षात ठेवायचं आहे।
पायची किंमत किती असते 3.14 हे लक्षात ठेवायची आहे. आणि आर ची किंमत कोणती आहे, जी केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत जे अंतर आहे त्याला आर ची किंमत म्हणू शकता. किंवा गोल पाण्याची टाकी समजा या कोपऱ्यापासून तुम्हाला या कोपऱ्यापर्यंत टोटल अंतर माहिती असेल तर त्याचं तुम्हाला सेंटर करायचं आहे. सेंटर केल्यानंतर केंद्रबिंदू पासून किती अंतर आहे तुम्हाला माहिती मिळेल. समजा या टाकीचं या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत 8 फूट अंतर असेल तर सेंटर केल्यानंतर किती उत्तर मिळणार आहे 4. म्हणजे केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे 4 फुटाचं आहे. आणि या टाकीची जी उंची आहे ती 5 फूट आहे. या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे आपण माप काढूया. सूत्र तुम्हाला समजलं. पायची किंमत 3.14 असते. आर ची किंमत कोणती आहे, केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती किंमत आहे त्या आर ची किंमत घ्यायची, त्याचा वर्ग करायचा आहे म्हणजे स्क्वेअर करायचा आहे. आणि गुणिले एच म्हणजे किती आहे टोटल उंचीमध्ये घ्यायचे आहे. आता गणित कशा प्रकारे करायचं आहे, पायची किंमत किती असते फिक्स 3.14 ते टाका. पुन्हा गुणिले करायचं आहे. आर ची किंमत कोणती आहे 4 फूट आहे ते टाका. आता याचा वर्ग करायचा आहे म्हणजे सिंपल तुम्हाला दोनदा गुणाकार करायचा आहे 4चा. आणि पुन्हा गुणिले या टाकीची उंची किती आहे 5 फूट आहे ते तुम्हाला इथं 5 टाकायचं आहे. आता या 4चा गुणाकार करायचा. या 4चा जर गुणाकार तुम्ही केला तर तुम्हाला या गोल टाकी जी दिसत आहे या गोल टाकीचं घनफूट मिळणार आहे. आता याचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे 251 घनफूट या टाकीचं घनफूट मिळालेलं आहे. बरोबर का मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा 1 घनफूट मध्ये किती लिटर पाणी बसतं 28.31 लिटर बसतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या गोल टाकीचं किती घनफूट आलेलं आहे 251 आलेलं आहे. म्हणजे काय करायचं आहे 251 गुणिले 28.31 बरोबर गुणाकार करायचा आहे. 28.31 बरोबर गुणाकार करायचा. या टाकीचं जे घनफूट आलेलं आहे. आता उत्तर किती येणार आहे, उत्तर येणार आहे 7105. म्हणजे मित्रांनो या टाकीमध्ये या मापाप्रमाणे 7105 लिटर पाणी बसणार आहे. समजलं मित्रांनो. चौकोनी पाण्याची टाकी असेल तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे लिटर मध्ये माप काढू शकता. गोल पाण्याची टाकी असेल तर तुम्ही अशा प्रकारे लिटर मध्ये माप काढू शकता. मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.